नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। शिवसेना शिंदे गट यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये जन आक्रोश मोर्चा काढला। पुणे शहराची महानगरपालिकेच्या माध्यमातून ढासळणारी व्यवस्था, गटार, सांडपाणी, कचरा, शिक्षण या सर्वच बाबतीत त्यांनी हा मोर्चा काढला। त्याचं नेतृत्व नाना भानगिरे आणि त्यांचे सदस्य यांनी केलं होतं। जाऊयात आपण पुणे महानगरपालिका जन आक्रोश आंदोलन। नगरसेवकांचा ह्याच्यात सहभाग आहे। 100% सत्ताधारी नगर चालू ज्याच्यामध्ये पहिल्या पावसात पुढे बुडवण्याचं करायचं काय? प्रशासनाच्या बैलाला अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। शंभरावं साहित्य संमेलन आता पुण्यामध्ये होत आहे आणि हो, तेही पुणे विद्यापीठामध्ये अतिशय भव्य दिव्य सोहळा करण्याचं महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाचा हा उपक्रम आहे आणि त्याला महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचाही पाठिंबा आहे। या सर्व गोष्टींवरती उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र साहित्य परिषद या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी त्यांचं मनोगतही व्यक्त केलं। प्रास्ताविक इतकंच करणार की वरती आता कोहिनूर सभागृहामध्ये सर्व पदाधिकारी आणि मंत्री महोदयांबरोबर जी बैठक झाली त्याच्यात त्यांनी आश्वासक पद्धतीने अनेक गोष्टी सांगितल्या आणि काही अपेक्षाही व्यक्त केल्या। त्या अपेक्षांच्या बद्दलच मी आश्वासन देतो की 100रावं साहित्य संमेलन किंवा त्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये मराठी भाषा विभाग आणि साहित्य संस्कृती महामंडळ या दोन्हीही संस्थांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या बरोबर, त्यांच्या सहकार्याने आम्ही काम करू आणि त्यांचे जे जे उपक्रम, ध्येय, धोरणं मराठी भाषाच्या संवर्धनाच्या निमित्ताने, अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनाच्या निमित्ताने जी जी करावी लागतील त्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही त्यांच्यासोबत कायम असेल। मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करत असताना मराठी भाषा ही 7 समुद्रापलीकडे गेली पाहिजे, त्याचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, हे आमच्याकडे लिखित एक लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून आमचे अधिकारी ह्या वाक्याच्या पुढे जातच नाही। 7 समुद्रापलीकडे जायचं म्हणजे काय करायचं? एखादा आंतरराष्ट्रीय मंच हा जगाच्या पातळीवर उघडला की आमची भाषा 7 समुद्रापलीकडे गेली आणि एखादं साहित्य संमेलन घेतलं की आम्ही मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन केलं। ह्याच्या पलीकडची व्याख्या कदाचित कोणाला माहीत नसावी, म्हणूनच मराठी भाषेचा मंत्री कधी अशा संस्थांमध्ये येऊन बसला नाही। आणि म्हणून सुरुवातीला पांडे साहेब आणि मी जी चर्चा केली 15-20 मिनिटं, मला त्यांनी अनेक सूचना केल्या, अनेक गोष्टी सांगितल्या। राजेशजी, मला असं वाटतं की 100रावं मराठी साहित्य संमेलन हा 100% इव्हेंट होऊ नये या मताशी मी देखील सहमत आहे, पण 100 वर्ष या मराठी माणसांनी मराठी साहित्य संमेलन केलं हे जगातलं हे अद्भुत धाडस आहे, हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं। प्रेक्षक हो, गुन्हेगारी ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असू शकते। ती महाराष्ट्रात, पुण्यात, पुणे विद्यापीठातही असू शकते। एका रिक्षावालगा त्याच्या मुलाच्या प्रवेशाकरता विद्यापीठात गेला असता त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश चौकशी केली, पण तिथे त्यांना एक एजंट भेटला आणि तो म्हणाला, पुणे विद्यापीठाचं डिग्री सर्टिफिकेट मी तुम्हाला 3 लाख रुपयात देऊ शकतो। त्याच्यावरती रीतसर तक्रार झाली आणि त्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली। तेव्हा अशी 3 लाखातली डिग्री पुणे विद्यापीठाची जर मिळत असेल, त्याकरता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? त्यांनी केलेला हा मोर्चा